26 जानेवारी 2026 रोजी भारत देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे शहराचे लाडके नेते माजी आमदार स्वर्गीय कांती कोळी साहेब यांच्या कार्यालयाच्या आवारामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले। या कार्यक्रमात भारतीय संविधानाची प्रतिकृती, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात आली। या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, शिल्पा सोनाने, श्रीमती मंगल तांडेल, ललिता पंडागळे, प्रीती त्रिभुवन, सुनीता लखन, दीपाली पवार, रूपाली खरे, अंजली अग्रवाल, पुष्पा अग्रहरी, काँग्रेस नेते हरेश्वर कोळी, नाना मगदूम, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, युवक काँग्रेसचे विनीत मोरे, विवेक सोरखदे, शरद जाधव, सुलतान शेख, राजू शर्मा इत्यादी पदाधिकारी, लहान बोलके नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। आज आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। या ठिकाणी तसं सर्व भारतभर भारत देशाचा प्रजासत्ताक दिन गुणगौरव सुरू आहे। आजच्या या भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी भारताच्या संविधानाचा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे। संविधानाला आणि बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून आम्ही या कार्यक्रमात असंख्य जमलेल्या बालकांनी तमाम ठाण्यातील ठाणेकरांच्या वतीने संविधानाला आणि बाबासाहेबांना आम्ही या ठिकाणी पुष्प वाहिलेले आहेत। आजच्या दिनी मी एवढंच सांगू इच्छितो की आपल्या भारत देशाच्या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे। भारत देशाचं संविधानाचं संरक्षण झालं तर लोकशाही अबाधित राहील। यासाठी आज या ठिकाणी आम्ही संविधानाचा आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केलेलं आहे।